आपल्या सगळ्यांना साऊथ इंडियन डिशेस खूप आवडतात. म्हणूनच आज मी एक इझी, टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आणली आहे. जर तुम्हाला ही आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आज आपण रवा उत्तप्पा बनवूया. त्यासाठी आपल्याला 2 वाटी रवा लागणार आहे. हा मी आता बारीक घेतलेला रवा आहे, पण आपण मोठा जरी घेतला तरी चालेल. अर्धा वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. 1 वाटी आंबट ताक आहे. अर्धा वाटी कांदा बारीक चिरलेला. अर्धा वाटी टोमॅटो बारीक चिरलेला. तेल 1 चमचा घेतलेला आहे. पाव चमचा सोडा घेतलेला आहे. हे 4 बारीक कट करून मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा एक आल्याचा तुकडा एवढा घेतलेला आहे. आता आल्याचा तुकडा आणि ही मिरची मी आता ही पेस्ट करून घेणार आहे मिक्सरवरती. हे आता आल्याचे तुकडे मी करून घेतलेले आहेत. आता हे आणि मिरच्या मी बारीक करून घेणार आहे. ही आता आले आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. आता एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये हे 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता मी हे 1 वाटी ताक घेतलेलं आहे. ते ह्या रव्यामध्ये मिक्स करून घेते. आता ह्या रव्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत, कारण थोडंसं बॅटर आपल्याला पातळ हवे. पण थोडं असं लागेल तसं घ्यायचं आहे. हे आता बॅटर मी एवढं पातळ करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी आलं आणि मिरचीची पेस्ट घालून घेते. आता हा मी बारीक चिरलेला कांदा घालून घेते. तोही मी मिक्स करून घेणार आहे. आता हा टोमॅटो बारीक चिरलेला तोही मिक्स करून घेणार आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेते. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे थोडं मिश्रण घट्ट वाटते, त्यामुळे आपण थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत. आता हे बॅटर 10 मिनिटं आपण चांगलं भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात. आता आपण ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी हा चिरलेला खोबऱ्याचे तुकडे आहेत. हे डाळं घेतलेलं आहे 1 चमचा. ह्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या जरा तिखट असल्यामुळे 2च घेतलेल्या आहेत. हे आल्याचा तुकडा, लसूण सोललेले आहेत 7-8, कोथिंबीर, मीठ आणि लिंबू. आता मी अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे चिरलेलं. हे डाळं 1 चमचा, मिरची, आलं, चवीनुसार मीठ, लसूण, कोथिंबीर, चवीनुसार साखर अर्धा चमचा घातली मी. आता थोडा लिंबाचा 1 चमचा रस घालून घेते. आता आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत. थोडंसं पाणी घालून परत मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. ही आता आपली ओल्या नारळाची चटणी तयार आहे. हे आपलं आता बॅटर तयार आहे. जर आपल्याला घट्ट वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, ॲड केलं तरी चालेल. आता मी ह्यामध्ये थोडंसं 1 चमचा तेल घालून घेते. तसेच पाव टीस्पून हा मी सोडा घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आता तवा गरम झालेला आहे, त्यावर मी आता तेल सोडून घेते. आता मी बॅटर आहे पसरून घेतलेलं आहे.
हे वाफ येण्यासाठी आपण झाकण ठेवणार आहोत 2 मिनिटं. आता हे मी बारीक गॅस करूनच हे वाफ आणण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे मी झाकण काढते. 2 मिनिटं झालेली आहेत. वरून तेल घालून घेते. आपण हे आता पलटून घेणार आहोत. किती छान गोल्डन कलर आलेला आहे. हे तयार आहेत आपले रवा उत्तप्पा विथ चटणी.